राज्यातून अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय। नव्यानं FIR दाखल करायची गरज नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। SIT पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली काम करेल। हायकोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टानं बदल केले आहेत। अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणात ही मोठी घडामोड आहे। हायकोर्टाच्या आदेशात सुप्रीम कोर्टाकडून बदल करण्यात आलेले आहेत। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी साम टीव्हीवर। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे। नव्यानं FIR दाखल करण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली SIT काम करेल असं म्हटलंय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलाय त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालाय म्हणावं लागेल। उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलेलं होतं की ज्या पोलिसांनी हा एन्काउंटर केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, सोबतच एक FIR देखील दाखल झाला पाहिजे, अशा पद्धतीचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले होते। आणि त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार आलेलं होतं। न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडली आणि ही सुनावणी पार पडत असताना राज्य सरकारला खूप मोठा दिलासा सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे। कोर्टानं म्हटलेलं आहे की नव्यानं यात FIR दाखल करण्याची गरज नाहीये। एक SIT पोलीस महासंचालकांच्या देखरेखीमध्ये स्थापन करा आणि ती SIT या सगळ्या प्रकरणाचा तपास करेल, अशा पद्धतीच्या देखील सूचना सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिलेल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळं राज्य सरकारला खूप मोठा दिलासा जो आहे तो या प्रकरणामध्ये मिळालेला आहे। ठीक आहे, धन्यवाद प्रमोद या संपूर्ण माहितीसाठी। एकंदरीत राज्य सरकारला हा मोठा दिलासा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मिळालाय।